नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. मागील वाचनात आपण भगवान बुद्धांच्या प्रवचनावर त्या 5 परिव्राजकांनी म्हणजे संन्याशांनी जी प्रतिक्रिया दिली होती तो भाग पाहिला. त्यात परिव्राजकांना भगवान बुद्धांच्या धम्माची महती मानवी आयुष्यात किती जास्त आहे हे लक्षात आल्यावर ते भगवान बुद्धांना त्यांचे शिष्य म्हणून स्वीकारण्याची विनंती करतात आणि भगवान बुद्ध त्यांचा धम्मात समाविष्ट करतात व ते 5 परिव्राजक पुढे पंचवर्गीय भिक्खू म्हणून प्रसिद्ध होतात. आता त्या समोरील भाग. पण त्याआधी मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल. असो, चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. भाग 3, उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा. त्यातील उपभाग 1, यशसची धम्मदीक्षा. वाराणसी नगरात यशस नावाचा एक श्रेष्ठी पुत्र राहत होता. तो वयाने तरुण आणि दिसावयास अत्यंत देखणा होता. तो आपल्या आई वडिलांचा अत्यंत लाडका होता. त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती. त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंतपुरही मोठे होते. तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य, गायन, मद्यपान आणि विलासमय जीवनात घालवीत असे. काही काळ लोटल्यानंतर या सर्वांची त्याला शिसारी आली. या गर्तेतून कसे बाहेर पडावे, त्याच्या असल्या जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे का, काय करावे हे न कळल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरविले. एके रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला. फिरता फिरता तो ऋषीपत्नाच्या दिशेने वळला. थकवा आल्यामुळे तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठ्या मोठ्याने बडबडू लागला. मी कुठे आहे, यातून आता कोणता मार्ग, अरे रे काय ही दुर्दशा, अरे रे केवढे हे दुःख. ज्या दिवशी तथागतांनी पंचवर्गीय भिक्खूंना ऋषीपतन येथे पहिले प्रवचन दिले त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला. यशस ऋषीपतनाला येत असतानाच तेथे राहत असलेले तथागत पहाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडे फेऱ्या घालीत होते. त्यांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुणाला यशसला पाहिले आणि त्यांचा तो नैराश्याचा आक्रोश ऐकून भगवंत म्हणाले, कुठेही काही दुःख नाही की काही संकट नाही, ये मी तुला मार्ग दाखवितो. आणि भगवंतांनी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला. आणि यशसने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरीत झाला. मग त्याने आपली सोनेरी पादत्राणे काढली व तो भगवंताच्या सन्निध जाऊन बसला आणि आदराने त्याने भगवंतांना वंदन केले. भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून तथागतांनी त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकार करावा अशी त्याने विनंती केली. नंतर भगवंतांनी त्याला बोलवून भिक्खू होण्याविषयी सांगितले. यशसनी ते मान्य केले. आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर यशच्या आई वडिलांना अत्यंत दुःख झाले. पित्याने त्याचा शोध लावण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणी भगवंत आणि यशस भिक्खूंच्या वेशात बसले होते त्या ठिकाणी यशसचा पिता आला आणि त्याने भगवंतांना विचारले, भगवान, माझा मुलगा यशस याला आपण पाहिले का? भगवंत म्हणाले, महाराज आत या, आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल. तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला, पण त्याने त्याला ओळखले नाही. यशस आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्खू कसा झाला हे भगवंतांनी त्याला सांगितले. तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला फार आनंद झाला. बाळ यशस, पिता म्हणाला, तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे. घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर. नंतर यशसने तथागतांकडे पाहिले आणि तथागत यशसच्या पित्याला म्हणाले, यशसने पुन्हा त्या संसारी जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणेच ऐहिक सुखांचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे का?
आणि यशसच्या पित्याने उत्तर दिले, जर माझा पुत्र यशस याला आपल्या बरोबर राहण्यात फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या. यशसने भिक्खू म्हणून राहणेच अधिक पसंत केले. निरोप घेण्यापूर्वी यशसचा पिता म्हणाला, भगवान तथागताने माझ्या घरी माझ्या कुटुंबियांसमवेत भोजन करण्यास संमती द्यावी. तथागतांनी आपली वस्त्रे परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यशस बरोबर ते त्याच्या पित्याच्या घरी गेले. तेथे पोहोचल्यावर यशसची आई आणि त्याची पूर्वायुष्यातील पत्नी यांना ते भेटले. भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला. तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे ठरविले. वाराणसीतील एका श्रीमंत कुटुंबात यशसचे 4 मित्र होते. विमल, सुबाहू, पुण्यजित आणि गवानपती अशी त्यांची नावे होती. यशसने भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांना यशसच्या हिताचे ते आपल्याही हिताचे आहे असे वाटले. म्हणून ते यशसकडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी यशसने भगवान बुद्धांना प्रार्थना करावी असे त्यांनी त्याला सांगितले. यशसने ते मान्य केले आणि भगवान बुद्धांकडे जाऊन तो म्हणाला, तथागतांनी माझ्या या 4 मित्रांना आपला धम्मोपदेश देण्याची कृपा करावी. तथागतांनी ते मान्य केले आणि यशसच्या त्या मित्रांनी धम्मदीक्षा ग्रहण केली. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय.